देशाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत अर्थसंकल्पाविषयी त्यांची प्रतिक्रिया देतात। देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यात महाराष्ट्र काय दिसत नाही। खरं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा हा जो आहे हा महाराष्ट्रातून मिळणाऱ्या महसुलावर, मुंबईतून खास करून मिळणाऱ्या महसुलावर टिकून असतो। पण सर्वाधिक निराशा ही महाराष्ट्राच्या वाट्याला येते। केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागतो, त्या संदर्भात काय आहे का? मग GSTच्या माध्यमातून असतं, इतर काही परतावे आहेत, काहीच नाही। ठीक आहे, 2 शहरांना तुम्ही मेट्रोचा गुळ लावलेला आहे, पण जी मेट्रो केंद्र सरकारने मुंबईचं अडकवून ठेवली आहे, कांजूरची कारशेड, त्याच्याविषयी कोणी बोलायचं? असे अनेक विषय आहेत। बरं, तुमच्या खिशात काय आहे का? तुमच्या खिशात काही नाही। मराठीमध्ये एक म्हण आहे, खिशात नाही अनाणे बाजीराव म्हणा। तसे दिल्लीचे बाजीराव ते देशाला वाटत चालले आहेत, पण आहे का आपल्याकडे? बघा जरा, महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे। महाराष्ट्रानं देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवलेली आहे, पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत राहिला। अन्याय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र देशाचं पोट भरतं, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कोणी पाहत नाही। आता हे आकडे वगैरे मांडतात अर्थमंत्री आपल्या, त्या आकड्यात का आम्हाला फार पडायचं नाही आहे। ते आकडे येतच असतात, वर्षानुवर्ष येत असतात आकडे। ते किती खरे असतात, किती खोटे असतात, हे 6 महिन्यांनी कळतं आम्हाला। पण ठीक आहे, आता काही लोक अभ्यास करत असतील त्या अर्थसंकल्पात, त्यातून काही काढतील। पण मला असं वाटतंय की थोडं अर्थसंकल्पामध्ये, तो कोणाचाही असो, या आर्थिक थापा मारणं जरा बंद केलं पाहिजे। सामान्य माणसाला फक्त भुकेची भाषा आणि पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते। अशा काही सोप्या भाषेत जर तुम्ही अर्थसंकल्प सांगितला आणि मांडला आणि त्यातून काही कृती झाली, तर त्या अर्थसंकल्पाची आम्हाला पाठ थोपटता येईल। म्हणून तिथे मेट्रोसाठी निधी दिला काय? नाशिक आणि नागपूरला भाजपाची सत्ता आहे म्हणून त्यांना काही मेट्रो वगैरे दिले आहे काय मला पटत नाही। कारण नाशिक आणि नागपूरला यापुढे भाजपची सत्ता राहणार नाही। नाशिकला तर नक्कीच नाही, आणि नागपूरला तर मोठं युद्ध होईल। त्याच्यामुळे मला ते हे पटत नाही। तुम्ही सांगता की ते नाशिक आणि नागपूरला तर मेट्रोचं काम चालूच आहे, नाशिकला त्या संदर्भात एक अभ्यास सुरू आहे। पण मुळात मुंबईची मेट्रो आपण का ढकलवून ठेवली आहे ते बोला की। तुम्हीच केंद्रानंच ना, केंद्राची जमीन आहे, केंद्राची जमीन आहे, ती का वरून मंगळावरनं आणली आहे का? केंद्राची जमीन महाराष्ट्रामध्ये का चंद्रावरून आणली आहे? और आमचीच जमीन आहे, ही मेट्रो सुरू करून द्या ना आम्हाला। तुम्ही नाशिक आणि नागपूरच्या गोष्टी आम्हाला कुठे सांगताय? की दोन्ही शहरं महाराष्ट्रातच आहेत, हा उत्तर ध्रुवावर नाही आहेत। शेतकऱ्यांसाठी द्यायचं गोष्ट सोडा, ते कधीच देणार नाही। पण जे तिथे सिंधू बॉर्डरवरती बसले आहेत ना, त्यांचं तरी ऐका, त्यांचं ऐका। शेतकरी तिकडे का बसलाय? कारण हा जो कायदा आहे, 3 कृषी कायदे आहेत, हे 4 किंवा 5 भांडवलदारांच्या हिताचे आहेत, आणि त्यासाठी हे कायदे बनवले। तुम्ही त्यांचं जर ऐका का परत या अर्थसंकल्पात सुद्धा की त्याच भांडवलदारांसाठी तुम्ही सगळं यंत्रणा राबवणार आहात आर्थिक? विषय होता की विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या राज्यांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद दिसते। 4ही राज्यांसाठी जवळपास 2.27 लाख करोडच्या पायाभूत सुविधा। म्हणजे हा असा असेल, तुम्ही म्हणता तसा असेल, तर हा संकल्प, हा अर्थसंकल्प देशाचा आहे, देशासाठी आहे की एखाद्या राजकीय पक्षाचा आहे? निधी वाटपाचा, जसं निधी वाटतात ना निवडणुकीसाठी दिल्लीत बसून, तसं काही हे
राष्ट्रीय कोशातून निवडणुकांसाठी निधी वाटप चालू आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढवलेला आहे. पेट्रोल 2.5 रुपये तर डिझेल जवळपास 4.5 रुपये. आता पेट्रोल 100 रुपये लिटर झालं आहे. त्यांना बहुतेक 1000 रुपये लिटर करून लोकांना कायमचं मारायचं असेल. लॉकडाऊनमुळे लोक घरात होते, आता पेट्रोलमुळे लोकांना बाहेर प्रवास करता येणार नाही, त्यांनी घरातच बसावं कायमचं, हा हरिभजन करत, असं त्यांना बहुतेक वाटत असेल. कुठल्या निवडणुका, काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी बजेट करत असेल तर त्याला देशाचं बजेट म्हणू नये, एका राजकीय पक्षाचं बजेट म्हणावं. एक फक्त मराठीचा प्रश्न होता. काल आपल्या कन्येचा साखरपुडा झाला, त्याला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते, राजकीय त्याचा बजेटचा काय संबंध आहे? पण व्यासपीठावर सगळ्यात लक्षवेधी क्षण ठरला तुमची आणि फडणवीसांची गळाभेट. मग काय झालं? हा लक्षवेधी क्षण ठरला. गळाभेट महाराष्ट्रामध्ये काय कोणाची घेत नाही का? तो काय छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची गळाभेट नाही ना? नाही, असं आहे ना की महाराष्ट्रामध्ये आपण राजकीय विचारधारातून आपण विरोध करतो एकमेकांना, आणि एकमेकांच्या घरी किंवा अशा कार्यक्रमाला आम्ही जात असतो, अनेकदा जात असतो आणि गेलेलो. आता बाळासाहेब ठाकरे सन्माननीय शिवसेना प्रमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आम्ही सगळेच होतो, एकत्र बसलो होतो. म्हणून महाराष्ट्राला संस्कार, संस्कृती आणि परंपरा आहे. देखिए, महाराष्ट्र ने हमेशा देश के जो रेवेन्यू है उसमें बहुत बड़ा योगदान हमेशा देते आई है, खास करके मुंबई जैसा शहर है, पुणे जैसा शहर है. लेकिन जब बजट की बात आती है तो महाराष्ट्र के हाथ कुछ नहीं लगता, खाली हाथ होता है. महाराष्ट्र पूरे देश को देता है, लेकिन महाराष्ट्र को कोई देने की बात आती है तो सब लोग हाथ पीछे लेते हैं. इस बजट में भी हमने देखा है कि महाराष्ट्र के लिए कुछ नहीं मिला. आप लोग बोल रहे हैं कि 2 शहरों को क्या नागपुर और नासिक को मेट्रो दे रही, तो उसमें क्या हो गया? मेट्रो दे रही तो बहुत बड़ी मेहरबानी की है क्या? नागपुर में तो मेट्रो की शुरुआत हो रही है, नासिक की ज़रूरत क्या है देखनी पड़ेगी. लेकिन मुंबई की जो मेट्रो है, जो आपने बिना वजह राजनीतिक कारणों से रोक ली है, आप उसको सिग्नल क्यों नहीं दे रहे हो कि केंद्र की ज़मीन है, केंद्र की ज़मीन है, इसलिए वहाँ कार शेड नहीं होगी? तो केंद्र की ज़मीन क्या ऊपर से, क्या मंगल ग्रह से लाई है क्या चांद पर से लाई आपने? महाराष्ट्र की भूमि पर एक ज़मीन है, वो महाराष्ट्र की है, हमारा हक है, मराठी लोगों का हक है हमारा यहाँ. उस बारे में आप बोलते नहीं, और बजट में आप 2 शहरों को मेट्रो देने की बात करते हो. ठीक है, इस राज्य की जनता ये पूरी बात ध्यान में रखकर अपना मन बना लेगी. दिनों में कई सारे राज्यों में चुनाव होने वाले हैं, उसी चुनाव को देखते हुए अगर कुछ राज्यों में विधानसभा के चुनाव है और उस चुनाव को देखते हुए ये देश का बजट बनाने की बात हुई है, ऐसा आपका कहना है, तो उसे मैं राष्ट्रीय बजट नहीं कहूँगा. ये किसी एक पॉलिटिकल पार्टी का बजट है, और जैसे चुनाव में आप जो फंड देते हैं ना राजनीतिक दल अपने अपने लोगों को, अपने अपने राज्यों को, उस तरह से ये देश के बजट का बंटवारा हो रहा है. साहब, आप दिल्ली जा रहे हैं तो क्या सिंघू बॉर्डर पे आप किसानों से मिलेंगे? मैं दिल्ली जाकर हमारे लोगों से बातचीत करूंगा. उद्धव जी से बातचीत हो रही है, और भी पॉलिटिकल जो दल है उनके नेता भी मेरे संपर्क में है, तो हम जाकर आज तय करेंगे क्या करना है क्या नहीं करना है. तर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे केंद्रीय अर्थसंकल्पावरती. आणि जर कोणत्या निवडणुका, विशिष्ट प्रदेशाच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून बजेट तयार केलं जात असेल, सादर केलं जात असेल, तर त्याला देशाचं बजेट म्हणू नये असंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे देशाचा अर्थसंकल्प यावर्षीसाठीचा सादर झालेला आहे. बऱ्याच मुद्द्यांचा समावेश त्यामध्ये आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरदारांचं लक्ष असतं ते टॅक्स स्लॅबकडे, परंतु टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झाल्याचं
आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे बजेट सादर करण्यात आलेलं होतं, त्यामुळे कोणकोणत्या महत्त्वाच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीनं या बजेटमध्ये गोष्टी आखल्या जातील, समोर येतील, याकडे लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।